श्री गजानन महाराज भाग 11. बायजा ही देखील गजानन भक्त. तिने रात्रंदिवस भजन करावे. दिसाव्यास ते सुंदर होती. तिच्या नशिबात पतिसुख नव्हते म्हणा किंवा ती योगिनी होती म्हणा. तिला षंडपती मिळाला आणि तिला एक भासरा होता. तोही रूपवान होता. त्याचे लग्न झाले होते. त्याला मुलबाळ होते. त्याच्या मुलाबाळांना ही बायजा अत्यंत प्रेमाने वागली आणि सर्वांवर ती मोठ्या प्रेमळपणाने माया दाखवित असे. याचा अर्थ त्या भासऱ्याने उलटा केला. बायजाचा पती षंड आहे म्हणून ती आपल्यावर प्रेम करीत आहे आणि त्याचेच हे प्रतीक आहे की ती आपल्या मुलाबाळांना प्रेमाने वागविते. अविचारी भासऱ्याने एक दिवस तिला सहज हसत प्रश्न टाकला, हे पहा, आता तुझ्याबद्दल मला काय वाटते ते मी बोलून दाखवू का? आणि तूही मुलांना किती आवडतेस हेही मला दिसत नाही असं नाही. बायजा, तुझा नवरा षंड आहे आणि तू तरुण आहे. तेव्हा तू माझी म्हणून राहशील तर काय हरकत आहे? माझी तशी इच्छा आहे. तुझ्या सहवासात मला सुखी कर. बायजाचा चेहरा काळा ठिक्कर पडला, पण ती बोलली नाही. समजू तिच्या शब्दात ती सहज म्हणाली, आपण वडील आहात. मुलाप्रमाणे भावाला वागवा. तुमच्या सुखात आम्ही सुख मानू. घर वाडा भरावयास हवा, तो नशिबाने भरतो, ते भाग्य तुमचे. त्यात आम्हाला समाधान. वेगळा विचार न करणे. मी आपल्याला हात जोडते. आणि बायजा निघून गेली. महिना 15 दिवस गेले. बासरा बायजेचे स्वप्न पाही आणि एके दिवशी बायजेच्या मांडीवर आपले मूल पाहून त्याने तिच्याशी लगट करायला सुरुवात केली. माडीच्या दुसऱ्या मजल्यात ती एकटीच होती. संधी साधून मुलाला कडेवर घेत ती पायऱ्यात आली. तोच तिचा पाय घसरला. मूल पायऱ्यावरून घसरत 20 पायऱ्या खाली आले. बायजाच्या तोंडून अचानक गजाननचा धावा बाहेर पडला. संताने बायजाची हाक ऐकली. मुलाला काही झाले नाही, पण ताप फणफणला. बायजाने सर्वांसमक्ष मुलगा स्वाधीन करून पतीला नमस्कार केला व आपल्या माहेरचा रस्ता धरला. मुंडगावी आल्यावर भजन पूजनात व गजाननाच्या ध्यानधारणेत तिचा वेळ जाऊ लागला. पुंडलिकाबरोबर ती वारीला येऊ लागली. संताने तिला पाहिलं. त्यांना तिच्या तुकारामाची बहिणाबाई दिसली. आशीर्वाद दिला. नित्य नियमित दोघांच्या वाऱ्या होऊ लागल्या. टवाळटवाळी करू लागले. आई वडिलांनी महाराजांकडे तक्रार केली, पण सर्वांसमक्ष महाराजांनी हे दोघे बहीण भाऊ आहेत असे सांगितल्यावर मग कोणी बोलले नाही. आणि आज मुंडगावला त्याच बायजाबाईची यात्रा भरत असते. झामसिंग हे मुंडगावचे एक सज्जन धर्माचे वागणारे प्रेमळ गजानन भक्त होते. त्यांचा व पुंडलिकांचा घरोबा होता. दोघेही गजाननाच्या दर्शनास जात. घरच्या सर्व भानगडी व कटकटीमुळे झामसिंग हे संतांजवळ जाऊन मनाला शांती कशी लाभेल याचा विचार करीत आणि ह्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले. आपली सर्व इस्टेट त्यांनी संतांच्या चरणी ठेवली. संताने शेगाव सोडून मुंडगावी राहावे असे त्यांचे व गावकऱ्यांचे मत होते आणि त्यांना मुंडगावची ओढी लागावी म्हणून ते संतांस गावी आले. एकदा त्यांची पूजा करून पौष महिन्यात भंडारा करायचे त्यांनी ठरवले. त्यांना मुंडगावची ओढी लागावी म्हणून ते संतांस गावी आणीत. एकदा त्यांची पूजा करून पौष महिन्यात भंडारा करायचे त्यांनी ठरवले. पौर्णिमेच्या आदल्या दिवशी त्याप्रमाणे त्यांना गावी आणण्यात आले. तो सोहळा पाहून संताला आपला उदोउदा बरा वाटला नाही. त्यांनी तो सोहळा नाकारला व सर्वांना सोडून ते एकटेच निघून गेले. इकडे सर्व तयारी झाली होती आणि संत तर नाहीत, मग करायचं काय? संत विचारी होते. आजचा योग हा नाश करणारा आहे अशी त्यांना जाणीव झाली होती व त्याचे प्रतीक सर्वांच्या नजरेत आले. संत नाहीसे व्हायला व पाऊस पडावयास एकच गाठ पडली. सर्व अन्नाचा व पंक्तीचा सत्यानाश झाला. गावकरी खिन्न झाले. जमलेले सर्व लोक उदास होऊन दुसऱ्या दिवशी घरी जावयास निघाले. तोच संत सूर्योदयास पुन्हा झामसिंगाकडे आले. त्यांना पाहून सर्वांना आनंद वाटला. पुन्हा पूजा व रथावर मिरवणूक काढण्याचा बेत झाला. संतांनी होकार दिला. आजसुद्धा त्याचे सर्व महत्त्व पौर्णिमेला मुंडगावी कायम आहे. हा सोहळा आटोपताच संत निघून शेगावला आले. तेथे झामसिंग व पुंडलिक व गावचे लोकही होते. आग्रह करूनही संत पुन्हा मुंडगावला राहावयास गेले नाही. काही दिवसानंतर म्हणजे वद्य अमावास्येस पुंडलिक हा गुरुपूजा घडावी म्हणून विचार करीत झोपला.
त्याच्या स्वप्नात संत आले व म्हणाले, उद्या दुपारी जामसिंगबरोबर मी पादुका पाठवितो, त्याची स्थापना व पूजा कर, म्हणजे तुला गुरुपूजेचे श्रेय मिळेल बरं का. सकाळी उठून जामसिंगला संतांनी पादुका दिल्या व त्या पुंडलिकाला पूजेकरता दे असं सांगितलं. इकडे पुंडलिक सारखा वाट पाहत दारात बसला होता. चौकशी करीत करीत दुपारचे 2 वाजले. जामसिंग अजून गावात पोहोचला नव्हता. तो बरोबर 4 वाजता गावात आला व सरळ पुंडलिकाच्या घरी गेला. पुंडलिक आतुरतेने वाट पाहतच होता. एकदम गळ्याला मिठी मारून आणल्या का माझ्या गुरुपादुका म्हणून विचारताच त्याच्या भक्तीचे महत्त्व जामसिंगला पटले व आदराने त्या पादुका त्याच्या स्वाधीन केल्या. त्या पादुका आजही मुंडगावी गजानन मंदिरात आहेत. एका बाजूला गजानन मंदिर तर दुसऱ्या बाजूला संत बायजा मंदिर आहे. बायजा मंदिरात महाराजांच्या पादुका आहेत. दोन्ही स्थाने पवित्रच आहेत आणि म्हणूनच आज शेगाव इतका मान मुंडगावचाही आहे. तो भक्तांनी वाढवावा अशी कळकळीची त्यांना विनंती करावीशी वाटते. नाही म्हणायला संतांच्या सहवासातले पुंडलिक त्याच गावी राहून दर वद्य एकादशीस शेगावी वारीला येतात. समर्थ हे सर्वांनाच प्रिय होते, कारण ते सर्वांशी आनंदाने खेळीमिळीने शांत राहून जीवाला जीव लावित असत. कोणी कंटाळून आला की हसत जायलाच हवा. ही झाली मानवाची गोष्ट. जनावरे देखील संतांपाशी नम्र होत. बाळापूरची सुकलाल शेठची गाय भयंकर खोडकर. दूर लागू देईना किंवा दूध काढू देईना. गावकऱ्यांना तिच्यापासून फार त्रास होता. 2-4 घरात घुसून नुकसान केले नाही असा एकही दिवस नाही. कंटाळून दोराने गाडीत बांधून तिला समर्थांपाशी आणले. तिला पाहता समर्थ कळवळले. आईला का बांधले? सोडा तिला. सर्वांसमक्ष संतांचे हात लागताच संतांचे तिने पाय चाटले. संतांभोवती ती हमरून फिरू लागली. तिचे द्वाड पण तिच्या अंगातून निघून गेले. त्या द्वाड वृत्तीने कुत्र्याचा जन्म घेऊन आणि पुढे भास्कराचा त्याने सूड घेतला. भास्कराला ती गाय पसंत. तिची सेवा तो करी. त्याच्या म्हणण्याखातर संताने त्या गायीला जवळ ठेवले. त्या दुधावर भास्कर आखाड्यात शक्ती वाढवू लागला. मंगलयोगी स्वामी गजानन गणेश ध्यानी महान अवतारी हा विदेही झाला शेगावीचा प्राण. संदेह असे कोण कुणाचा नातेवाईक जाण. लागला न तो अंत कुणाला मिळेना काही प्रमाण. भगवंताचा लाडका आहे दैवत जे देवाचे. तारावाया ह्या अखिल महीवर पाठविणे प्रकृतीचे. त्या शक्तीला वंदन करुनी गातो मी गुणगान. अमरावती मुक्कामी आत्मारामजी भिकाजी गणेश शंकर खापर्डे ह्यांना संताने सेवेबद्दल आशीर्वाद दिला. त्यातच गणेश आप्पा लिंगायत हा गरीब भक्त सेवा करी. त्याच्या बायकोने संताला घरी आणायला सांगितले. पण मोठमोठे लोक ज्यांना नेतात तेव्हा गरिबाकडे ते कसे येणार, म्हणून तो गप्प राही. बाईने उपवास धरताच संताने गणेश आप्पांचा हात धरला व ते त्यांच्या घरी गेले. बाईची इच्छा तृप्त झाल्यामुळे तिचा आनंद गगनात मावेना. तिला आशीर्वाद देऊन संत निघून गेले. त्याच मुक्कामात बाळाभाऊ सरकारी कर्मचारी मुंबईत राहणारा प्रत्येक पूजेत हजर होता. संतांची ती गावातली श्रद्धा व भक्ती पाहून तल्लीन झाला. त्याने तन मन धन संतचरणी वाहून घेतले. त्याच्याबरोबर तो शेगावला आला. भास्करला त्याचा हेवा वाटे. ऐत खाऊ म्हणून तो बाळाभाऊला टोचून बोले. संताने त्याला मुंबईत नोकरीवर जायला सांगितले, पण तो राजीनामा देऊन परत आला. तो परत आलेला भास्करला पटलं नाही. तो आणखीनच बाळाला संतांसमोर बोलत असे. संताने बाळाची थोरी भास्कराला पटवून दिली. मार मारून त्याची चामडी काढली, पण बाळाला काही त्याची इजा झाली नाही. ही होती संत कृपा. त्यामुळे भास्कर लाजला व त्याला भाऊ मानू लागला.